नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी पाटील अमृतपेटा शेती संशोधन चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आरबीआयच्या माध्यमातून 1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्ज संदर्भात एक नियम लागू करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिले जाणारे विमा तारण पीक कर्ज ते 1,60,000 च्या ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत करण्यात आलेले आहे. तसेच हा नियम नक्की काय आहे आणि हा कधीपासून लागू होणार आहे तर बघूया. तसेच शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि शेतकऱ्यांना हे 2 लाखपर्यंत पीक कर्ज दिले जाणार आहे आणि नक्की पीक कर्ज किती मिळते हे सर्व जाणून घेऊया. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. आणि मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला म्हणजेच नवीन अपडेट द्यायला म्हणजेच प्रेरणा देते. तर मित्रांनो, 6 डिसेंबर 2024 आरबीआयचे चीफ जनरल मॅनेजर श्रीधरन यांच्याकडनं एक पत्र काढण्यात आलेलं आहे. सर्व कमर्शियल बँका, ग्रामीण बँका, सर्व बँकांना उद्देशून हे पत्रक देण्यात आलेलं आहे. त्याच्या फेब्रुवारी म्हणजेच 2019मध्ये ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत, या मार्गदर्शक सूचनेनुसार पीक कर्ज देण्याचे जे काही अंमलबजावणी केली जाते, या मार्गदर्शन सूचना अधीन राहून दिले जाणारे पीक कर्जाचे मर्यादा आता 1,60,000च्या ऐवजी 2 लाखपर्यंत करण्यात आले आहे. वाढती महागाई, वाढता शेतकऱ्यांचा खर्च या सर्व बाबींवर विचारपूर्वक आता 1,60,000 रुपये मर्यादा ही दुपटीने झाली आहे. तसेच बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडतोय की या फेब्रुवारी 2024च्या गाईडलाईन काय आहेत. तर मित्रांनो, फेब्रुवारी 2019 आरबीआयच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थी त्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी या अंतर्गत सुरुवात करण्यात आली होती आणि या किसान क्रेडिट कार्डच्या केसीसीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विमा तारण 1,60,000 देण्यासाठी मंजुरी आली होती. यात 4% व्याजदराने हे कर्ज उपलब्ध करून द्यायला मंजुरी होती. आता या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांच्या केसीसी करण्यात आल्या होत्या. आता अग्रेसर योजना राबवली जाते राहुल गांधी अंतर्गत देखील, आणि अशा बऱ्याच प्रकारचे जे केसीसी उपलब्ध करून देण्यात येईल, या केसीसी अंतर्गत शेतकऱ्यांच्या दिली जाणार आहे. म्हणजेच विमा तारण पीक कर्ज मर्यादा 2 लाखपर्यंत करण्यात आली आहे. अर्थातच म्हणजे शेतकऱ्यांच्या विमा तारण 4% व्याजाला दिले जाणारे पीक कर्ज हे 2 लाख रुपये दिले जाणार आहे. तसेच मित्रांनो, राज्यात जर आपण बघायला गेले तर जे आहे 4% व्याजदर आहे ते शेतकऱ्यांना सूट करण्यात आलंय. शेतकऱ्यांना 3 लाखपर्यंत पीक कर्ज हे 0% व्याजदराने दिले जाते. याचं जे काही पंजाबराव देशमुख कृषी सवलत योजना जे आहे ते व्याज सवलत योजना राबवली जाते. यासोबतच GRच्या माध्यमातून आरबीआयच्या माध्यमातून अजून एक सूचना देण्यात आलेली आहे, ते म्हणजेच 3 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज जे काही येते त्याला व्याजदर म्हणजे 4% लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच अशा प्रकारच्या या दोन्ही बाबींवर म्हणजेच याचा लाभ आहे आणि तो शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सुविधा दिली जात आहे. याची माहिती देखील बँकांना आपले कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावी अशी सूचना या GRच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच GR आपल्याला PDF स्वरूपात कुठेही बघायला मिळेल आणि 2019चे काही गाईडलाईन आहेत ऑनलाईन बघायला कुठेही आपल्याला मिळून जाईल. आता बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला 1,60,000 म्हणजे 50,000 रुपये एकरने दिले जाते, आमच्याकडे 60,000 दिले जाते, कोणी म्हणतं आमच्याकडे 40,000 एकरने दिले जाते. तर मुळात म्हणजे पीक कर्ज देत असताना जर आपण पाहिलं तर राज्यस्तरीय बँका समितीच्या माध्यमातून पीक कर्जाचे दर हे प्रत्येक वर्षासाठी निश्चित केले जातात. आता 2024मध्ये याची समिती बैठक झाल्यानंतर त्याच्यात पीक कर्जाचे दर चेक करण्यात आले होते की सोयाबीन असेल तर हेक्टरी पीक कर्ज किती द्यायचं, ऊस असेल तर हेक्टरी पीक कर्ज किती द्यायचं, डाळिंबाला पीक कर्ज किती द्यायचं, म्हणजे पपईचं जर बाग असेल तर हेक्टरी पीक कर्ज किती द्यायला पाहिजे, तसंच हरभरा असेल तर हेक्टरी पीक कर्ज किती द्यायला पाहिजे. प्रत्येक पिकाच्या हेक्टरी कर्ज म्हणजेच पीक कर्ज हे निश्चित केले जातात. तर त्यानुसार हेक्टरी पीक कर्जाची मर्यादा निश्चित केली जाते. पण केसीसीच्या अंतर्गत पीक कर्ज दिले जातात. त्याच्यामध्ये जे काही पीक कर्ज असेल म्हणजे जे काही पीक असेल त्या अनुषंगाने त्याची मर्यादा, त्यानंतर आपल्याला जर मोटर खरेदी करायची असेल किंवा ट्रॅक्टरचे जे काही अवजारे खरेदी करायचे असतील, अशा सर्व बाबींच्या म्हणजेच त्याचा समावेश करून
त्या पीक कर्जाची मर्यादा ही 1,60,000 पर्यंत करण्यात आली होती. आता जे काही पीक कर्जाची मर्यादा आहे ते 2 लाख पर्यंत करण्यात आली आहे. त्याच्यात आपण बघायला गेले तर वर्षानुवर्ष वाढ करण्यात येते आणि आता हे पीक कर्जाची मर्यादा 1,60,000 वरून 2 लाख करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा नवीन जी.आर. मार्गदर्शन सूचना आलेली आहे आणि याची अंमलबजावणी सर्व बँकांच्या माध्यमातून 1 जानेवारी 2025 पासून म्हणजेच आलेली आहे. आता जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांची केसीसी काढली जाईल. तसेच डिसेंबर 2024 पासून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांची युनिक आय डी मोहीम काढण्याची मोहीम येत आहे. तसेच शेतकऱ्यांना जे काही PM किसानची म्हणजे लाभ असतील, शेतकऱ्यांचे जे काही केसीसी असतील यांचे वाटप केले जाईल. ज्या शेतकऱ्यांची ऑलरेडी केसीसी आहेत त्या शेतकऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून हा नवीन नियम लागू केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.